ओंकार पाचंगे या ठिकाणी त्यांना साथ देत आहेत. सर्वांनी प्रथम या विद्यार्थ्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं आणि आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी प्रथम स्वागत गीताने या ठिकाणी स्वागत होईल. मी त्यांना सूचित करतो की आपण स्वागत गीताला सुरुवात करायची आहे. संपदा स्वतंत्रते तुझ पुढे, त्रैलोक्याची उंच संपदा स्वतंत्रते तुझ पुढे. तुका झालासी कळस असं म्हटलं जातं आणि संत ज्ञानेश्वराची भूमिका या ठिकाणी घेऊन येतो आहे कदम शंभू दत्तात्रय, वर्ग 5वा ब. सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करावं. कदम शंभू दत्तात्रय. माझे नाव कदम शंभू दत्तात्रय आहे. मी संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारलो आहे. ज्या नावानं हे विद्यालय चालते तो पेहराव घेऊन या ठिकाणी तो पोशाख घेऊन मध्यवार सिद्धेश्वर रोहिदास वर्ग 5वा ब महात्मा फुले बनून या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे. माझे नाव आहे मध्यवार सिद्धेश्वर रोहिदास, वर्ग आहे 5वी ब. मी सावित्रीबाई यांचे पती ज्योतिबा फुले. तुम्ही हसू नका, तो घाबरून चाललेला आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्त विना क्षुद्र खचले. एवढे अनर्थ एका विद्येने केलं. ते महात्मा फुलेची भूमिका या ठिकाणी या विद्यार्थ्यांना साकारलेलं आहे. त्यांना पलीकडच्या बाजूला जाऊन थांबायचं, क्रमानं विद्यार्थी थांबायचे पलीकडच्या बाजूला. यानंतर उभ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका या ठिकाणी श्रीनिवास गुट्टे, वर्ग 8वा क हा या ठिकाणी आपल्या समोर येतोय. सर्वांनी त्याच्या टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करायचं आहे. जिंकवणारा माईक. श्रीनिवास गुट्टे, वर्ग 8वा क. माझं नाव श्रीनिवास दिगंबर गुट्टे आहे, 8वा क. हर हर. यानंतर यांनी अहिंसेचा धर्म या भारताला शिकवला ते महात्मा गांधी याची भूमिका साकारतो जायभाई संगम, वर्ग 5वा ब.
माझे नाव संगम गोपीनाथ जयभाई, वर्ग 5वा ब. ऐसा सर्व धर्म. भारत माता की. धन्यवाद जयभाई. यानंतर स्वराज्याची प्रतिज्ञा इंग्रजांच्या विरोधात ज्यांनी घेतली आणि स्वराज्य हा माझा हक्क आहे सांगितलं ते लोकमान्य टिळक. गुंडरे आर्यन, वर्ग 8वा ब हा विद्यार्थी आपली भूमिका या ठिकाणी घेऊन येतो आहे. माझे नाव आर्यन गुंडरे, वर्ग 8वा ब. मी आज लोकमान्य टिळकांची भूमिका सादर करत आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार. यानंतर ज्यांनी या भारताला संविधान दिलं, ज्यांनी कायद्याचं राज्य या भारतामध्ये अधिपत्य केलं ते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारतोय लांडगे स्वप्नील, वर्ग 7वा अ. मी डॉक्टर भीमराव आंबेडकर. माझा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. माझा उद्देश म्हणण्याचा हेच आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद. अत्यंत सुंदर या ठिकाणी लांडगे स्वप्नील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आझाद हिंद सेनेची ज्यांनी स्थापना केली, ज्यांना आपण सुभाषचंद्र बोस म्हणून ओळखतो, देशमुख ओम, वर्ग 9वा ब हा सुभाषचंद्र बोस म्हणून या ठिकाणी आपली भूमिका माझे नाव साकारतो. देशमुख ओम. माझे नाव देशमुख ओम, वर्ग 9वा ब. मी आज सुभाषचंद्र बोस यांची भूमिका सादर करतो. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. धन्यवाद. यानंतर वयाच्या 31व्या वर्षी ज्यांना प्राणाचा त्याग करावा लागला होता ते सरदार भगतसिंग याची भूमिका घेऊन येतोय आत्ता रानस, वर्ग 7वा अ. सरफरोशी की तमन्ना. सरफरोशी की मैं भगत सिंह. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना है जो कितना बाजू कातिल में है. इनकलाब इनकलाब. यानंतर ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासी कळस, ज्यांनी अभंग रचली ते संत तुकाराम महाराज या ठिकाणी आपल्या समोर येत आहेत. ओंकार नागरगोजे, वर्ग 6वा क. नमस्कार, माझे नाव तुकाराम. नमस्कार, माझे नाव तुकाराम. नमस्कार, माझे नाव संत तुकाराम महाराज. माझे वडिलांचे नाव गुलीबा आंबेले व आईचे नाव कनकाई गुलीबा आंबेले. माझा जन्म 22 जानेवारी 1608 रोजी देऊळ येथे झाला. जगद्गुरु संत शेठ तुकाराम महाराज हे एक संत कवी होते. विविध वर्गाची पारंपरिक मध्येदारी सर्वांनी शाळेमधून त्या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. यानंतर शिकागो या ठिकाणी झालेल्या धर्म परिषदेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट असे भाषण केले ते स्वामी विवेकानंद, ज्यांनी उभ्या जगाला हिंदू धर्माचं महत्त्व पटवून दिलं. निखिल कांबळे, वर्ग 7वा ड हा ती भूमिका आपल्या समोर या ठिकाणी सादर करतो आहे. निखिल कांबळे, वर्ग 7वा ड. नमस्कार, माझं नाव स्वामी विवेकानंद. त्यांचे खरे नाव नरेंद्र असे होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला होता.
त्यांचा जन्म हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. उठा जागे व्हा, जोपर्यंत आपल्याला ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. धन्यवाद. निखिल कांबळे हा वर्ग 7वा ड. विद्यार्थी मित्र हो, गेली तासभर या ठिकाणी उभे आहे तो खरा शिवाजींचा मावळा. मावळा क्रमांक 1 हेळंबे वेदांत वर्ग 5वा ब. हात वर कर सर्वांना, टाळ्या वाजवा त्यासाठी सगळ्यांनी. नंतर मावळा क्रमांक 2 श्रेयश पवार वर्ग 5वा ड. समोर हात वर करायचा, हात वर करायचा समोर. विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवायचं. सर्व पुरुष वेशभूषा या ठिकाणी संपलेल्या आहेत. नमस्कार, माझे नाव होतय गायत्री दत्ता. आज मी राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारली असून मी माझे त्यांच्याबद्दलचे मत मांडणार आहे. असूनही तू एक स्त्री मनाने खूप बलवान होती. असूनही तू एक स्त्री मनाने खूप बलवान होती. न घाबरता मरणाला कधी जगावं हेच तू सांगत होती. न घाबरता मरणाला कधी जगावं हेच तू सांगत होती. होतीस तू कर्तबगार कर्तव्य दक्ष. होतीस तू कर्तबगार कर्तव्य दक्ष. ठसविला मनावर तू कायम त्यांचा. ठसविला मनावर कायम तू त्यांचा. निष्ठा स्वराज्याप्रती मनी नव्हता स्वार्थाचा भाव कुठे. निष्ठा स्वराज्याप्रती मनी नव्हता स्वार्थाचा भाव कुठे. होऊन प्रेरित विचाराने तुझ्या. होऊन प्रेरित विचाराने तुझ्या झोपलेला प्रत्येक जण आज उठे. झोपलेला प्रत्येक जण आज उठे. धन्यवाद. धन्यवाद गायत्री. यानंतर ज्या ज्योतिबा समवेत या ठिकाणी ज्या ज्योतिबा समवेत ज्यांनी साथ निभावली आणि ज्योतिबाच्या आयुष्यातली अर्धांगिनी झाली त्या माता सावित्रीबाई हिची भूमिका निर्दुडे धनश्री वर्ग 9वा ब. निर्दुडे धनश्री. त्याच्यानंतर समीक्षानं तयार राहायचंय. धनश्रीच्या नंतर समीक्षानं तयार राहायचंय. सावित्रीबाई फुलेची भूमिका साकारती आहे निर्दुडे धनश्री. नमस्कार, मी धनश्री सदाशिव निर्दुडे. मी आज भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी. तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी, आज प्रत्येक नारी. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1839 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांचे अवघ्या 9व्या वर्षी लग्न झाले. ज्योतिरावांनी त्यांना लग्नानंतर लिहायला व वाचायला शिकवले. त्यांनी सन 1848 साली भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांच्या त्या क्रांतिकारी विचाराला अनेकांनी विरोध केला, पण त्या डगमगल्या नाहीत किंवा मागे सरकल्या नाहीत. त्यांनी शाळेत शिकवायला जात असताना त्यांना दगड मारले किंवा त्याला शेंजरी फेकले तरी त्या हटल्या नाही. त्यांनी मागे हटल्या नाहीत. त्यांनी एका विधवा स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेला यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतले व शेवटी लेखपीडित रुग्णांची सेवा करत करत 10 मार्च 1897 साली ती थोर ज्ञानमाऊली काळाच्या पडद्याआड गेली. सोसुनी तो अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना. सोसुनी अनंत यातना शिकवलेस तू स्त्रियांना. धन्य धन्य होतो आम्ही थोरवी तुझी गाथा, थोरवी तुझी गाथा. धन्यवाद. धन्यवाद धनश्री. यानंतर जिने काशी विश्वेश्वरायाच्या या ठिकाणी मंदिर उभारणीमध्ये आपली आग्रही भूमिका मांडली, जीर्णोद्धार केला काशीच्या मंदिराचा, त्या अहिल्यादेवी याची भूमिका या ठिकाणी आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे समीक्षा शरद श्रीमंगले. अहिल्याच्या भूमिकेमध्ये ती या ठिकाणी येते आहे. सर्व विद्यार्थिनींचं आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करायला हवं. नमस्कार, माझे नाव समीक्षा शरद श्रीमंगले.
मी आज तुम्हाला अहिल्यादेवी होळकर यांची भूमिका सादर करत आहे. अपने बेटे को मृत्युदंड देने वाली मैं अहिल्यादेवी अहिल्याबाई होळकर हूँ. अत्यंत राजव्यवस्था चोखपणे चालवलेल्या राणी अहिल्यादेवी होळकरांची या ठिकाणी भूमिका समीक्षानं यानंतर भारताचं नाव हे संबंध जगामध्ये जिनं पेरलं ती कल्पना चावला आपली या ठिकाणी साकार करत आहे. आचार्य प्राप्ती 8वी ब जी या ठिकाणी आपल्यासमोर कल्पना चावलाची भूमिकेमध्ये या ठिकाणी प्रस्तुतीकरण करत आहे. त्यानंतर नागरोजी अमृतानं तयार व्हायचं आहे. माझे नाव आचार्य प्राप्ती आहे. मी भूमिका मांडत आहे कल्पना चावला. कल्पना चावला इज द कल्पना Chawla was an Indian American astronaut. She was born on 17 March 1962 in Karnal in Punjab, India. She completed aeronautical engineer from Punjab Engineering College. She joined NASA in 1988. Thank you. धन्यवाद प्राप्ती. यानंतर झाशीच्या राणीची भूमिका तिला पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल ती नागरगोजे अमृता या ठिकाणी आपली भूमिका घेऊन आलेली आहे. वर्ग 8वा ड नागरगोजे अमृता. नमस्कार, माझे नाव नागरगोजे अमृता व्यंकट, वर्ग 8वा ब. आज मी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका करत आहे. मी त्यांची काही वाक्य बोले. मैं रानी लक्ष्मीबाई प्रतिज्ञा लेती हूँ, जब तक मेरे शरीर में रक्त है तब तक मैं अपनी झांसी की रक्षा करूंगी. मैं अपनी झांसी उन धूर्त फिरंगियों के हाथ में कभी नहीं दूंगी. स्वातंत्र्य मुझे भी चाहिए और आपको भी चाहिए. बस फर्क इतना है कि आपको राज करना है और मुझे अपनों की सेवा करनी है. हर हर महादेव. हर महादेव. यानंतर महात्मा गांधी यांच्या समवेत ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये साथ दिली डांगे वैशालीने तयार राहायचंय. जी या ठिकाणी सरोजिनी नायडूची या ठिकाणी भूमिका साकार करते आहे ती डांगी वैशाली. त्याच्यानंतर वाघमारे समीक्षाने या ठिकाणी तयार राहायचंय. त्याच्यानंतर श्रुती गुप्तेने तयार राहायचंय. डांगे वैशाली वर्ग 6वा अ. सरोजिनी नायडू ज्या महात्मा गांधी समवेत त्या या ठिकाणी क्रांतिकारक म्हणून या ठिकाणी सहभागी होत्या. मी भारतीय सरोजिनी नायडू. मी भारतीय स्त्रीचा गौरव. माझ्यामध्ये राष्ट्रभक्ती, माझ्यामध्ये राष्ट्रनिष्ठा हे गुण माझ्यामध्ये सामावले आहेत. मी भारत कोकिळा. मला भारतीयांनी धन्यवाद. काही वाक्य विसरली तरी हरकत नाही. तुम्ही इथे येता स्टेजवर हेच सगळ्यात मोठं आपलं या ठिकाणी कौतुक करण्यास्पद आहे. स्टेजवर येण्यासाठी सुद्धा धाडस लागतं. खाली बसून ज्यांना हसता येतं, हसणं सोपं आहे खाली बसून, परंतु इथे येऊन 2 वाक्य बोलणं हे खूप अवघड कला असते. यानंतर आझाद हिंद फौजेमध्ये महिला विभागाची कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथनची भूमिका वाघमारे समीक्षा वर्ग 8वा क या ठिकाणी साकार करते. मी तिला सूचित करतो की तिने या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करायची आहे. माझे नाव वाघमारे समीक्षा आहे. मी कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांचा वेशभूषात आलेली आहे. जय हिंद. ज्यांच्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या भारत मातेला आपण सगळेजण नमन करूयात.
ती येथे आहे. श्रुती गुट्टे वर्ग 6वा क भारत माता बनून ती या ठिकाणी येते. सर्वांनी तिचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावायचं आहे. मी आता भारत माता विषयी 2 शब्द बोलणार आहे. तर तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. देश देश म्हणजे तरी काय हो, देश देश म्हणजे तरी काय हो, माझ्या प्रिय भारतवासियांनो, मी भारत माता बोलतीये. पण का कुणास ठाऊक आजकाल माझा श्वास गुदमरतोय. जी लेकरं माझ्यासाठी परकीयांशी लढली, आज तीच लेकरं एकमेकांशी भांडतायत. हे पाहून माझा जीव कोंडतोय हो, माझा जीव कोंडतोय. मातेला ही सारी लेकरं सारखीच म्हणतो. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत कुठेही करावं तसे ना, तिची माया कधीच कुणाच्या बाबतीत पातळ होत नाही. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. भारत माता की. अत्यंत सुंदर श्रुतीने या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी भारत मातेच्या वेशामध्ये तिने साकारलेलं आहे. यानंतर अनेक विद्यार्थिनी, मी सर्व मुलांना या ठिकाणी हे जाहीर आवाहन करतोय की रिपीट या ठिकाणी चरित्र मुलींनी त्यांची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. दिव्या नाईकवाडे वर्ग 6वा अ झाशीची राणी ही या ठिकाणी झालेली आहे. 2 झाशीच्या राण्या या ठिकाणी झालेल्या आहेत. आणखीन पण एक तिसरी येणार आहे. तर आपण सर्वांचे या ठिकाणी टाळ्या वाजवून तिचं स्वागत करूया. माझं नाव दिव्या दीपक नायकवाडे. मी झाशीची राणी याची वेशभूषा साकारणार आहे. मेरी झाशी नहीं दूंगी, मैं झाशी की रानी लक्ष्मीबाई हूँ. मेरा बचपन का नाम मणिकर्णिका था. मेरे पिताजी का नाम मोरपंत और माँ का नाम भगीरथा बाई था. मुझे बचपन से पढ़ाई के साथ साथ युद्ध कौशल्य जैसे घुड़सवारी, तलवारबाजी और तारंजा की शिक्षा दिलाई. बाद मेरे पिता ने मुझे लड़के की तरह सब शिक्षा दिलवाई. बाद में मेरा विवाह झांसी के राजा गंगाधर राव से हुआ. हमें एक बच्चा हुआ, लेकिन वह ज्यादा दिन तक नहीं रहा. मेरे पति के मृत्यु के पश्चात में मैं झांसी की रानी बन गई. झांसी की रानी बन गई. धन्यवाद. यानंतर वर्ग 6वा अ मधली महाराणी सईबाई वैष्णवी किरवले ही आपली या ठिकाणी भूमिका साकारतात. महाराणी सईबाई वैष्णवी किरवले वर्ग 6वा अ. नमस्कार मित्रांनो, माझे नाव वैष्णवी मारुती किरवले. मी महाराणी सईबाई यांच्या वेशभूषात आली आहे. मी त्यांच्या जीवन चरित्राबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तर मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करते. महाराणी सईबाई भोसले यांचे लहानपणीचे नाव मधोजी राजे निंबाळकर होते. त्यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1636 रोजी पैठण येथे झाला. महाराणी सईबाई यांना तलवारबाजीची आवड होती. महाराणी सईबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी व संभाजी महाराजांच्या आई होत्या. महाराणी सईबाई या 24 वर्षाच्या असताना 16 मे 1657 त्यांना महाराजे संभाजी राजे जन्माला आले. त्यानंतर महाराणी सईबाई यांची बाळंतपणामुळे तब्येत डळमळली. त्यानंतर महाराणी सईबाई या संभाजी महाराजांचे 2 वर्षाचे असताना महाराणी सईबाई यांचा मृत्यू झाला. एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्यांनी सावित्रीबाई समवेत आपलं शिक्षणाचं काम केलं त्या फातिमा शेख सोनाली केंद्रे वर्ग 6वा अ ही विद्यार्थिनी फातिमा शेखची भूमिका या ठिकाणी आपल्या समोर मांडत आहे. माझे नाव स्वराली दिनकर केंद्रे. मी आज फातिमा शेख हिची वेशभूषा घालून आलेली आहे. माझा जन्म
21 सप्टेंबर 1832 रोजी झाला. मी या भारतातील दुसरी शिक्षिका आहे, परंतु मुस्लिम मधील मी पहिली शिक्षिका आहे. मला एक उत्स्थानक बहीण आहे. मी गोरगरिबांना मदत करण्यासाठी शाळेत आणायला नकार दिला नव्हता, म्हणून मी गोरगरिबांच्या घरी जाऊन मुलांना शाळेत पाठवा असा आदेश दिलता. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वराली, यानंतर या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून ज्यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं त्या इंदिरा गांधीच्या भूमिकेमध्ये अवनी जाधव वर्ग 5वा ब ही या ठिकाणी इंदिरा गांधी बनून येते. Good morning all of you. I am in the role of Indira Gandhi. I am first woman Prime Minister of India. यदि मैं इस देश की सेवा करती हुए मर भी जाऊं, मुझे इसका गर्व होगा. मेरे खून की हर एक बूंद इस देश को समर्पित करती हूँ. जय हिंद. या सर्व महिला राष्ट्रपुरुष झालेल्या आहेत. अजूनही काही शिल्लक आहेत. एकाच वर्गामधून या ठिकाणी आपल्या समोर येत आहेत. ताराबाई बनून येते आहे, माने नागेश्वरी समोर यायचं आहे. हा सर्व समूह काशीबाई, स्नेहा वाघमारे यांचाही फोटो घ्यायचा आहे. रमाबाई आंबेडकर, रोकडे प्रियंका वर्ग 8वा क, जिजाबाई सोडगीर सृष्टी. नमस्कार, माझे नाव माने नागेश्वरी उद्धव. मी आज ताराबाईची वेशभूषा साकारली आहे. मी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपेली दिल्ली झाली दिनवाणी दिल्लीशाचे गेले पाणी. रामराणी भद्रकाली रंगरंगी क्रुद्ध झाली. प्रधानाची वेळ आली. मुघल सांभाळा, मुघल सांभाळा. यानंतर काशीबाई, स्नेहा वाघमारे. नमस्कार, माझे नाव स्नेहा वाघमारे. मी आज काशीबाई बाजीराव पेशवे आप हमसे हमारी जिंदगी मांग लेते, हम खुशी खुशी दे देते. आपने हमारा गुरूर ही छीन लिया. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत रमाबाई आंबेडकरही होत्या. ती भूमिका रोकडे प्रियंका वर्ग 8वा क. माझे नाव रोकडे प्रियंका प्रमोद आहे. मी आज रमाबाई भीमराव आंबेडकर यांची भूमिका साकारत आहे. मुलांनो, लय शिका आणि साहेबांसारखे मोठे व्हा. धन्यवाद. क्रमानं थांबायचं सगळ्यांनी पलीकडे जाऊन. यानंतर जिजाबाई सोडगीर सृष्टी. माझे नाव सोडगीर सृष्टी विलास. लखुजी जाधवांची कन्या, शहाजी महाराजांची पत्नी व तुमच्या शिवाजी बाजी मामा होता. सौभाग्य मला मिळाला. हे भवानी देवी, मी कृतार्थ झाले. यानंतर अहिल्याच्या भूमिकेमध्ये गायत्री माडगे. माझे नाव गायत्री कमलाकर मार्गे. अहिल्यादेवी होळकर अपने बेटे का रक्त बलिदान करण्यासाठी हूँ. यानंतर तांबरे पायल सरोजिनी नायडू. माझे नाव तांबरे पायल विठ्ठल. मी सरोजिनी नायडू. मी भारताची कानकोपऱ्या पहिली महिला राज्यपाल. भारताच्या स्वातंत्र्यासाठी व सक्रिय असणाऱ्या महिलांमध्ये मी सरोजिनी नायडू स्वतःला खूप गौरवान्वित समजते. या महापर्वतात महत्वाची भूमिका बजावणारी या मला खूप अभिमान आहे. धन्यवाद.
यानंतर कांबरे पायल जी शिक्षिका बनून या ठिकाणी आलेली आहे, तिचंही आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. देशासाठी प्रगती करण्यासाठी देशासाठी प्रगती करून डॉक्टर, इंजिनियर, वकील, शासकीय पोलीस अधिकारी कालावधी अशा आम्ही नाही सोडणार, आम्ही नाही सोडणार स्वातंत्र्याचे निशाण, आम्ही नाही सोडणार स्वातंत्र्याचे निशाण, आम्ही नाही सोडणार. झाशीची राणी लक्ष्मीबाई ती एक होती नार, झाशीची राणी लक्ष्मीबाई ती एक होती नार. ढाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार, ढाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार. आम्ही नाही सोडणार, आम्ही नाही सोडणार स्वातंत्र्याचे निशाण, आम्ही नाही सोडणार स्वातंत्र्याचे निशाण, आम्ही नाही सोडणार. शिवाजीराजे होऊन गेले गाजवली तलवार, शिवाजीराजे होऊन गेले गाजवली तलवार. तदनंतर आम्ही जन्मलो पडलो थंडगार, तदनंतर आम्ही जन्मलो पडलो थंडगार. आम्ही नाही सोडणार, आम्ही नाही सोडणार स्वातंत्र्याचे निशाण, आम्ही नाही सोडणार स्वातंत्र्याचे निशाण, आम्ही नाही एक छोटीशी इथं आलेली आहे, त्याच्यानंतर आपलं गीत घेऊयात. अक्षरा जगताप या ठिकाणी थोडी माईकची ॲडजस्टमेंट करावी. जिंकवळ मामा. अक्षरा जगताप या ठिकाणी विद्यार्थिनी 5वीची आपल्या गीत सादर करते.
सर्वांनी अक्षराची अभिनंदन करावं. यानंतर एक गीत बनसोडे मॅडम या ठिकाणी घेऊन येत आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण राष्ट्रभक्तीपर गीत या ठिकाणी सादर करावं. यानंतर राठोड मॅडम आपलं गीत या ठिकाणी घेऊन येणार आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर मी राठोड मॅडमला विनंती करतो की आपलं गीत या ठिकाणी आपण सादर करायचं आहे. या गीतानंतर याच ठिकाणी वंदे मातरम होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. सर्वांनी शांत बसायचा. राठोड मॅडम. लहरा लो तिरंगा
उन्हें भी कर लो कुछ याद, उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के यानंतर मीरा शेळके ही एका गीताचं या ठिकाणी 4 ओळी म्हणून दाखवत आहे. मी तिला सूचित करतो की तिनं ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो, जीवन जो सत्यं शिवं सुन्दरं, सत्यं शिवं सुन्दरं, सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरम्. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यं शिवं सुन्दरम्, सत्यं शिवं सुन्दरम्. एक सूर्य है, एक सूर्य है, एक जगत है, एक ही धरती माता. दया करो प्रभु, देखो इनको, दया करो प्रभु, देखो इनको. हर घर
सुन्दरम् सत्यं शिवं सुन्दरम् ईश्वर सत्य है ही शिव है शिव ही सुंदर है सत्यं शिवं सुन्दरम् सुन्दरम् धन्यवाद मीरा. यानंतर माझे सहकारी बांधवांना विनंती आहे, या ठिकाणी आता वंदे मातरम् होणार आहे आणि त्यानंतर सर्वांनी एका रांगेमध्ये विद्यार्थ्यांना उजव्या बाजूने या ठिकाणी सोडायचं आहे. वंदे मातरम् वंदे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्नं पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमधर शोभिनी सुहासिनी सुखदां वरदां मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां. भारत माता की भारत माता की भारत माता की. धन्यवाद.